कळंबा इथल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सायंकाळी छापा टाकण्यात आला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आणि आरोग्य पथकातील अधिकाऱ्यांनी गर्भपाताच्या गोळ्याचं किट, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त केलं। तसंच दवाखाना सील करून डॉक्टर दीपाली तांगडे, सत्यप्रिया माने, धनश्री मुधाळे यांना अटक केली। न्यायालयानं त्यांना 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। मुलगी नको या मानसिकतेतून अजूनही गर्भलिंग निदान करणं आणि गर्भपात करण्याचे प्रकार होत आहेत। या विरोधात PCPNDT समिती सक्रिय आहे। शिवाय जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभाग देखील सतर्क आहे। त्याचमुळे अलीकडच्या काळात गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या केंद्रांवर कारवाई होतीये। कळंबा इथल्या श्रद्धा दवाखान्यात गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती PCPNDT समितीला मिळाली होती। त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आरोग्य विभागाकडे तक्रार दिली। त्यानुसार या पथकानं बुधवारी सायंकाळी एका महिलेला कळंब्यातील श्रद्धा रुग्णालयात पाठवून गर्भलिंग तपासणी करून घेतली। त्याचवेळी करवीर पोलिसांसह आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला। त्यावेळी दवाखान्यात गर्भलिंग निदानाचं किट आढळलं। मात्र पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन आलेली व्यक्ती कारवाईची कुणकुण लागल्यानं पसार झाली। पोलिसांनी हा दवाखाना सील करून डॉक्टर दीपाली तांगडे, सत्यप्रिया माने आणि धनश्री मुधाळे या तिघींना अटक केली। त्यांना न्यायालयानं 17 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अशा प्रकारे गर्भलिंग निदान करणारं एखादं रॅकेट आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत। करवीरचे निरीक्षक किशोर शिंदे अधिक तपास करत आहेत।